महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुण्याच्या एका नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना पाहायला मिळते. ते नाव अर्थातच प्रशांत जगताप यांचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. मुळात दोन राष्ट्रवादींनी एकत्र येण्यासाठीच प्रशांत जगताप यांनी विरोध केलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ज्या काही चर्चा झाल्या, या चर्चांनंतर अखेर प्रशांत जगताप यांनी आपल्या पुणे शहर अध्यक्षपदासह पक्षाच्या क्रियाशील आणि प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आणि आज ते काँग्रेसवासी झालेले आहेत. प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुणे शहर काँग्रेसमध्ये नेमके काय बदल होऊ शकतात आणि प्रशांत जगतापांच्या या पक्षप्रवेशामुळे पुण्याच्या राजकारणामध्ये नेमके काय त्याचे इम्पॅक्ट होऊ शकतो, या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक हरीश केंची सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि प्रशांत जगतापांचा आजचा काँग्रेसमध्ये झालेला पक्षप्रवेश, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून या प्रवेशाकडे कसे पाहतात? एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा की आजकाल आपण पाहतो कुठलंही वैचारिक अधिष्ठान कोणाला राहिलेलं नाही. मूल्याधिष्ठित राजकारण करायचं का, तर कुठल्याही पक्षातला कुठलाही कार्यकर्ता त्याच्या पाठीमागे जायचा प्रयत्न करत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मी आहे, माझी विचारसरणी तशी आहे, मी पुरोगामी विचाराचा आहे असं म्हणत त्यांनी जो ठामपणा दाखवलेला आहे त्याच्याबद्दल जगतापांचं कौतुकच करायला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांनी तो प्रयत्न केला. शरद पवारांशी किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांनी गाठभेट घेतली. त्यांना त्यांची भूमिका काय आहे किंवा पक्षाची भूमिका काय आहे आणि त्या पक्षाच्या भूमिकेला अनुसरून मी काम करतो आहे असं सांगण्याचा, पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु सुप्रिया सुळे यांनी त्यांनी फारसं ऐकलेलं दिसत नाही. त्यांना सत्तेबरोबर जायचे की नाही हे अजून त्यांचं ठरलेलं दिसत नाही. ज्या अर्थी अजित पवारांमध्ये जायचं ते निश्चित करतायत आणि जगतापांना एक वेगळा संदेश त्यांनी दिला, त्यामुळे ह्या सत्तेमध्ये ते सहभागी होतील पुढच्या काळात का होईना असं चित्र या संदर्भात जाणवतं. जगतापांचं म्हणणं जे होतं ते ऐकलं की नाही या दोघांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कळलं नाही. परंतु सुप्रिया सुळे यांनी जे स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलं की आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की तुमचे विचार किंवा तुमचे हट्ट, तुमचा आग्रह हा तुमच्या घरामध्ये चालू शकतो, पक्षामध्ये चालू शकत नाही. अरेच्या, लोकसभेची निवडणूक तुम्ही विसरलात का? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काय म्हणाला होतात? पवारसाहेब काय म्हणाले होते? अजित पवारांच्या विरोधामध्ये युगेंद्र उभं राहिला किंवा तुमच्या विरोधामध्ये ज्या वेळेला सुनेत्रा बहिणी त्यावेळेला काय म्हणणं होतं? बाहेरचे लोक बाहेरचेच असतात, घरचे होऊ शकत नाहीत. अरे, म्हणजे घरामध्ये तुम्ही त्यावेळेला तुम्हाला सोयीची भूमिका घेता आणि जगतापांनी सांगितल्यानंतर मात्र तुम्ही त्याची विरोधी भूमिका घेता, हे सामान्य जनतेला पटणारं नाही आहे. त्यामुळे जगतापांनी घेतलेली जी भूमिका आहे किंवा ते ज्या विचाराशी ठाम राहिले आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं. आज प्रशांत जगताप यांनी ज्यावेळी पक्षप्रवेश केला, सर, आता काँग्रेसची एक रणनीती जर आपण बघितली तर नवीन कोणी येत असतो तेव्हा त्यांना विरोध होताना पाहायला मिळतो. अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. पुणे शहर काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आज एक प्रकारे असं म्हटलं की प्रशांत जगतापांच्या पक्षप्रवेशाविषयी आम्हाला शहर म्हणून माहिती नव्हतं. प्रशांत जगतापांचा निर्णय हा प्रदेश पातळीवर झाला. त्यामुळे काँग्रेसमधली जी काही अंतर्गत गटबाजी आहे याचा सामना प्रशांत जगतापांना पुण्यात करावा लागू शकतो. मुळात असंही तुम्ही पहा, मागच्या वेळेला प्रशांत जगतापांनी कुठून निवडणूक लढवली होती, तर ती कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून. त्या मतदारसंघाचं वातावरण तुम्ही जर पाहिलं की मागच्या वेळेपासून म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून पाहिलं तर तिथे मराठा विरुद्ध माळी असा वाद त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसकडं माजी मंत्री शिवरकरांसारखा उमेदवार आहे तिथे आणि ते मागच्या वेळेमध्ये पडले. आणि आता त्या मतदारसंघामध्ये जगतापांचं जर आगमन झालं तर आपल्या नेतृत्वाला किंवा आपल्या तिथल्या उमेदवारीला छेद बसू शकतो असं वाटत असल्याने पुण्यातल्या लोकांनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु वैचारिक दृष्टिकोनातून किंवा बेरजेचं राजकारण जर करायचं असेल हे बघून हर्षवर्धनांनी सपकाळांनी तो निर्णय घेतला असेल. यांना माहीत नाही असा काही प्रकार नव्हता, कारण त्यांचे संकेत जे होते ते होतेच. काँग्रेस पक्षातले स्थानिक काही नेते होते ते जगतापांना जाऊन भेटले, त्यांच्याशी त्यांचं चर्चा झाली आणि त्याच्यानंतर हा निर्णय वरपर्यंत पोचवला गेला आणि आज मुंबईमध्ये ते काँग्रेसवासी झालेले आहेत.
खरं तर आज प्रशांत जगतापांना म्हणजे काल रात्री उशिरा उद्धव ठाकरेंनी सुद्धा फोन केला होता आणि जवळपास 9 मिनिटं त्या दोघांमध्ये चर्चा झाली असं सांगितलं जातं. प्रशांत जगतापांची कारकीर्द जर सर आपण बघितली तर मूळचे शिवसैनिक असणारे प्रशांत जगताप आता मात्र ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत का गेले नसावेत, त्यांनी तो पर्याय का निवडला नसेल? तुम्हाला सांगतो त्यांची काकू मला शिवसेनेच्या तिकिटावर महापालिकेच्या निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यावेळेला पुण्याचे जिल्हा प्रमुख होते नाना बलकवडे म्हणून. त्यांची ती बहीण होती आणि त्यांनी ती निवडणूक लढवली होती आणि जगतापाचं सगळं कुटुंब हे त्यावेळेला शिवसेनेचं काम करत होते. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण प्रादेशिक पक्षात न राहता राष्ट्रवादी किंवा राष्ट्रीय पक्षांमध्ये जावं किंवा वेगळ्या विचारसरणीचा मतदारसंघाचा जर विचार केला तर त्यांचा जो वानवडी मतदारसंघ आहे तो पूर्वीसारखा राहिलेला नाही. तिथे बहुजन समाजाची लोकं जशी आहेत तशी परप्रांतीय लोकं आलेली आहेत. कॉस्मोपॉलिटन संबंध तो भाग झालेला आहे आणि ते करायचं असेल तर आपल्याला काँग्रेसबरोबर जावं लागेल. म्हणून त्यांनी ते काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रयत्न केला. तो मतदारसंघ ज्यावेळेला महिलांसाठी रिझर्व्ह झाला त्यावेळेला त्यांच्या आईने तिथे निवडणूक लढवली आणि ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी ते कामकाज सुरू केलेलं आहे. शिवसेनेचे सुरुवातीला ते शिवसैनिक असले तरी कायम ते शिवसैनिक राहिलेले नाहीत. कशाला त्यामुळे काय एक जुने जे शिवसैनिक आहेत त्यांनी कदाचित उद्धव ठाकरेंना सांगितलं असलं पाहिजे ते आपलेच कार्यकर्ते, तुम्ही जर प्रयत्न केलात तर ते येऊ शकतील. त्या पद्धतीनं त्यांनी फोन केला असेल त्यांना आणि त्यांना आमच्याकडे तुमचे दरवाजे खुले, तुम्हाला चांगली जबाबदारी देतो वगैरे. आज शेवटी हे सगळं बेरजेचं राजकारण आहे. कारण आज पुण्यामध्ये बघितलं तुम्ही ते जो कुठल्याही पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असू द्या, शिवसेनेचा असू द्या, मनसेचा असू द्या, ही सगळी मंडळी उठून भारतीय जनता पक्षात जात आहेत. कदाचित हे तिकडे जाऊ शकतील असं वाटत असल्याकारणाने उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून संपर्क साधला असेल आणि त्यांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला असेल की तुम्ही इकडे या. त्यामुळे कदाचित त्यांनी सांगितलं असेल तुमचा मान राखतो पण मला काँग्रेसमध्ये जायचं असं सांगितलं असल्याकारणानं ते संध्याकाळी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. प्रशांत जगतापांच्या या पक्षप्रवेशामुळं पुण्याच्या राजकारणामध्ये त्याचा नेमका काय फरक पडू शकतो आणि काँग्रेसला प्रशांत जगतापांच्या पक्षप्रवेशाचा फायदा होऊ शकतो का? हां, निश्चितच होऊ शकतो. याचं कारण असं की आत्ता हे शिवरकरांचं वय झालेलं आहे. त्यांचा मुलगा तिथे आहे, त्यांचे मेव्हणे तिथे आहेत. परंतु नवं नेतृत्व उदयाला आलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसमधनं. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलनं केली होती. म्हणजे पक्ष जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी पुण्यामध्ये केलेलं होतं. त्या पद्धतीनं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना जवळ केलं होतं आणि आपण निवडणूक लढवणार आहोत तेव्हा तुम्हाला उमेदवारी द्यायची जबाबदारी माझी, हा शब्द त्यांनी सगळ्या त्या कार्यकर्त्यांना दिलेला होता. जर युती होणार असेल अजित पवार आणि शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी, तर मग आपल्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. आपण ज्यांना ज्यांना शब्द दिला आपण तोंड घशी पडू शकतो. हे जेव्हा त्यांना जाणीव झाली या गोष्टीची म्हणून त्यांनी तो पक्षांतर केलेलं आहे. काँग्रेस पक्ष जवळ करताना हे सगळे माझे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना उमेदवारीची निश्चिती देत असाल तर मी तुमच्याकडे येतो, असं काहीतरी गिव्ह अँड टेक झालं असलं पाहिजे. आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षितेसाठी किंवा त्यांच्या उमेदवारीसाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय एक वेगळा निर्णय आहे असं वाटतं तिथे. खरं तर सर महानगरपालिकेची निवडणूकही जाहीर झाली नव्हती. त्याच वेळी प्रशांत जगतापांनी मासिक कार्यकारिणीची जी त्यांची बैठक होती आपल्या घोले रोडला ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आणि अंकुश काकडेंनी माध्यमांसमोर हे सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढणार आहोत, आम्ही महायुतीतल्या कुठल्याही पक्षासोबत जाणार नाही. असं असताना नंतर अचानकपणे आता दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्याला विरोध केल्याची मोठी किंमत प्रशांत जगताप यांना मोजावी लागली. तर या चर्चा किंवा दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं नेमकं दोन्हीकडच्या नेत्यांना का वाटलं असावं, त्याची काय कारण सांगते? राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख करून देताना राज ठाकरे नेहमी म्हणतात हे सत्तेच्या पुढे घोळणारे सगळे कार्यकर्ते आहेत, यांच्या विचार असं काहीच नाही. ते आहे ते सगळे काँग्रेसीच आहेत, परंतु जिथे सत्ता असते तिथे ते असतात. आता बघा तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे का शरद पवारांची? तर नाही. 2014मध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचं वाद निर्माण झाला होता आणि ज्या वेळेला बहुमत सिद्ध करायचं होतं त्यावेळेला आधीच शरद पवारांनी पाठिंबा जाहीर करून दिला. म्हणजे ते भारतीय जनता पक्षाबरोबर जायला तयार होते. म्हणजे ही वैचारिक जी अदलाबदल होती, म्हणजे ज्यावेळेला
सोनिया गांधीच्या परकीय असण्याचा वाद निर्माण झाला होता, तेव्हा शरद पवारांनी त्या परकीय आहेत म्हणून मी पक्ष सोडतो असं म्हटल्यानंतर ते बाहेर पडले, राष्ट्रवादी काँग्रेस काढली आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याबरोबर सोयरीक केली ती. म्हणजे एकाही वैचारिक भूमिकेशी ते ठाम आहेत का? तर नाही. सत्ता हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं साधन आहे, त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता देखील तुम्ही बघा, अजित पवार सत्तेबरोबर आहेत, त्यामुळे शरद पवार गटातले अनेक मंडळी तिकडे गेलेले आहेत. उद्या जर महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले शरद पवार गटाचे कार्यकर्ते किंवा अजित पवार गटाचे कार्यकर्ते कुठल्या चिन्हावर लढवणार? ते त्या चिन्हावर लढतील, हे या चिन्हावर लढतील. मग या चिन्हावर निवडणूक लढवून आलेले लोक आहेत ते काय करतील? भारतीय जनता पक्षाबरोबर जातील की आघाडीबरोबर जातील? हे स्पष्ट झालेलं नाही. जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाले याचा अर्थ ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार आहेत हे सिद्ध झाले तिथे. त्यामुळेच जगतापांनी विरोध केला आणि त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यामुळे पुण्याचं राजकारणात होताना भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्ष अशी ती निवडणूक होईल. निश्चितच. तर प्रशांत जगताप यांचा आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाचा पुणे शहर काँग्रेसला नेमका काय फायदा होऊ शकतो आणि याच सगळ्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांच्याशी संवाद साधला. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.